पहिला प्रश्न विचारला होता की जर ते खासदार झाले नाशिकचे तर सगळ्यात महत्त्वाची दोन कुठले कामं तर तुम्ही कराल? दोनच्या ऐवजी 3 करील महत्वाची कामं। सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य आणि शिक्षणाने सगळ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि संविधानानं दिलेला तो अधिकार जो आहे तो मिळत नाही ना, त्यासाठी पहिलं काम करणार। दुसरी गोष्ट, बेरोजगार युवकांच्यासाठी कोणीच काहीच करत नाही। कंत्राटी कर्मचारी बनवून ठेवले, त्या पोरांचे लग्न होईना। त्यामुळं बेरोजगारीवर पहिला आम्ही काम करणार आणि बेरोजगारी हटवण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन गरजेचं आहे आणि सातपूर आणि अंबरला जे आस्थानातले साप बसलेले ते पहिले धरून ठेचणार। इथं सगळे प्लॉट पडलेले आहेत आजूबाजूला, पण सगळेजण खाऊन बसलेले आहेत ते। आणि एखादा इंडस्ट्रियलिस्ट यायचं म्हणतो तर त्याला म्हणतात माझ्याचकडनं माझाच, नंतर म्हणतो लेबर कॉन्ट्रॅक्ट माझंच घे, सगळ्या गोष्टी माझ्याच घे। तो उद्योजक वैतागतो आणि तो इथून पळून जातो। महेंद्राचं आतलं सगळं काम बंद पडत आलेलं आहे। सीएटचे आतले सगळे कामं गायब झाले, 2 व्हीलरचा टायर बनतंय आता। असं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतंय आणि आज IT प्रोफेशनल सगळे नाशिकचे जवळपास 80% पोरं पुणे, बँगलोर आणि मुंबईला शिफ्ट झालेले आहेत। त्यांचे म्हातारे आई वडील इथं आहेत आणि ते पोरं मात्र मुंबईला राहतात। ज्या मुलांना व्यवस्थित पगार मिळत नाही त्यांची बायको सुद्धा त्यांच्या बरोबर नाहीये। तर बेरोजगारी ही नुसती फक्त नोकरीशी संबंधित नाहीये, ही कुटुंब उद्ध्वस्त करून राहिली। आणि AIचा जे भूत आहे, महाभूत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यावेळेला सगळे हायली इंटेलेक्च्युअल जे आहेत ते सुद्धा बेरोजगार होणार आहेत। मग त्या बेरोजगारांचं अजून करणार काय तुम्ही? तो वेगळा अजून महाभूत येणार आहे आपल्या डोक्यावर, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत।